मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वामींची सदैव तुमच्या सर्वांवर कृपा राहू दे। तर आज खूप दिवसांनी ब्लॉग करते आहे। तर आज मी चालले आहे। मी म्हणजे मी एकटी नाही, माझ्यासोबत माझी मैत्रीण आहे सुरेखा। तर खूप दिवसांनी आम्हीही भेटतो आहोत, म्हणजे हळदी कुंकानंतर आपण आता पहिल्यांदा भेटतोय ना। हळदी कुंकानंतर त्यानंतर आम्ही आज भेटतोय, तर खूप दिवसानंतर आमचंही भेटणं होत आहे। तर आता आम्ही चाललो आहोत, कुठे चाललो आहोत ते तुम्हाला दाखवतेच प्रत्यक्ष। आम्ही आता आलो आहोत वरळीला, टॅक्सीमध्येच आहोत, चाललोय तिकडे, पण ट्रॅफिक नेहमीप्रमाणे, तर ट्रॅफिक खूप आहे। तर चाललोय आम्ही वरळी ते मरीन ड्राईव्ह अंडरसी, तर अंडरसी टनल बघायला। तर आमच्यासोबत तुम्ही पण चला, कसं आहे ते टनल आणि कसं वाटतंय तिथे जाऊन, तर ते बघायचं होतं, तो अनुभव घ्यायचा होता। तर टॅक्सीमध्ये मॅप बघून मी लोकेशन सांगत होती टॅक्सीवाल्याला, त्यालाही माहिती नव्हतं, त्यानेही बघितलं नव्हतं। तो बोलला की तुमच्यामुळे आता मीही बघीन हे। कसं वाटतंय सुरेखा तुला? मस्त। सुरेखाचा आवाज बघा किती बारीक, बाहेरच नाही येतंय। तर आम्ही आता पोचलो ऑलमोस्ट वरळीला। तर तिथे कोस्टल ब्रिजवर आम्ही पोचलो आहोत। तर इतकं सुसाट्याचं वारं होतं ब्रिजवर आणि आजूबाजूनी देखावाही खूप सुंदर दिसत होता। हाजी अली देखील संपूर्ण तिथून ब्रिजवरून दिसत होती, तर मस्त वाटत होतं। आणि खिडक्या मुद्दामून उघड्या ठेवलेल्या शूट करण्यासाठी, इतका वारा येत होता पण त्यातून, कारण की वर होतो, ब्रिजवर होतो त्यामुळे। आणि आता आम्ही पोचलो आहोत अंडरसी टनलमध्ये। इतकं सुंदर होता तो टनल, खूप छान बांधला आहे आणि ठिकठिकाणी स्पीड किती हवा याचंही इंडिकेटर लावलेलं होतं। तर मस्त होता एकदम टनल आणि खूप कमी वेळामध्ये वरळीहून मरीन ड्राईव्हला आपण पोचतो या टनलमुळे। खूप वेळ वाचतो आणि ट्रॅफिकही मिळत नाही, तर ट्रॅफिकही वाचतं आणि वेळही वाचतो।
आपण आता पोहोचलो आहोत मरीन ड्राईव्हला टनल मधून. खूप छान एक्सपिरियन्स होता. मस्त वाटलं एकदम टनल मधून यायला, है ना? काय सुंदर केलंय, खूप छान टनल केलं आहे आणि मस्त वाटलं एकदम टनल मधून यायला. आणि आता आलो मरीन ड्राईव्ह टॅक्सी मधून आणि आता चाललोय समुद्रावर. मरीन ड्राईव्ह हे समोर आहे, दिसतंय ते मरीन ड्राईव्ह. चला तिकडे जाऊन आपण गप्पा मारूया छान. समुद्रावर आम्ही पोचलो आणि छान पहिल्यांदा वॉक केलं तर मस्त वाटत होतं समुद्रकिनारी चालायला. आणि समुद्र ही एकदम शांत होता आणि खूप गर्दी होती. खूप जण आले होते तिथे मरीन ड्राईव्हला समुद्राच्या इथे बसायला. आणि 3 सांजेची वेळ होती, सूर्य मावळतीला आलेला, तर ते बघण्यासाठी खूप जण तिथे जमा झाले होते आणि वॉक ही खूप जण करत होते. समुद्र इतका शांत होता, खूप छान वाटत होतं बघायला. अगदी अशा हळूवार लाटा समुद्राच्या आणि मावळतीला आलेला सूर्य. तर निवांतपणे आम्ही आजूबाजूचा फक्त देखावाच बघत होता. आणि मरीन ड्राईव्हला आणखीन एक नाव आहे नेकलेस पॉईंट. तर कारण ह्याचा जो समुद्रकिनारा आहे तो नेकलेसच्या आकाराचा आहे आणि रात्री लाईट लागल्यावर असा हिऱ्यांचा नेकलेस कसा चमकतो तसं त्याप्रमाणे भास होतो या पूर्ण समुद्राचा. तर त्यामुळे ह्याला नेकलेस पॉईंट देखील म्हणतात. तर आम्ही बसण्यापेक्षा जास्त चालणं प्रिफर केलं आणि गप्पा तर काही झाल्याच नाहीत आमच्या, कारण की आम्ही तो सगळं ते ॲटमॉस्फिअर आम्ही एकदम खूप छान प्रकारे आम्ही मजा घेत होतो त्या सगळ्याची. तर वॉक करणं छान वाटत होतं आणि खूप सारा वॉक केल्यानंतर आम्ही नंतर पुन्हा एकदा निवांत असं बसलो सनसेट बघण्यासाठी. छान वाटत होतं सनसेट बघताना. निवांत बसून समुद्रकिनारी सनसेट बघताना मस्त वाटत होतं एकदम. आणि बघता बघता काही क्षणातच एकदम सूर्य त्या समुद्रामध्ये गडपही झाला, कळलंही नाही. कसा वाटला व्लॉग हे नक्की कमेंट करा, चॅनलला लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.